राष्ट्रगीत सर्वांनी मिळून म्हणायचं मोठ्या आवाजात. ऑर्डरच्या चिठ्ठीनं आवाज तुमचा यायला पाहिजे. राष्ट्रगीत सुरू करा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम. ग्रेट विश्व. गुड जॉब. तर तब्बल 18 इकडे लक्ष द्या. वर्ग चालू झालेला आहे. एकमेकांना बोलू नका. शांतता पाळा. मॉनिटर थांबलेले आहेत मागे नाव लिहायला. शिक्षा द्यायला पण बसलेले आहेत सगळे. तर थोडं लक्ष द्या. तब्बल 18 वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. हा बहुमूल्य असा एक दिवस सर्वांनी या ठिकाणी आपला टाइम वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. आणि या कार्यक्रमाची सुरुवात अवघ्या आता लगेचच होणार आहे. याच्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि याच्या पुढच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मी शुभदा उपासे हिला देतोय. ते बनवलंय का सगळं काढून ठेवलंय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई कुलस्वामिनी तुळजाभवानी छान समजावून सांगितला. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मोठे झाल्यावर आला. अंकुशाचा मार खाऊन खाऊन थकलेल्या मित्रांना म्हटलं बालपणीच्या सवंगळ्यामध्ये रमावं आणि परत एकदा ते बालपण जगावं. म्हणूनच आयोजित केलेला हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मित्रांनी मित्रांसाठी ठेवलेला. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ह्या वैशाख मध्येही दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. खरंच मैत्रीचं नातं असं आहे. ज्या वेळेसही आम्ही ठरवलं गेट टुगेदर करायचं भेटायचं त्यावेळेस प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आणि आजही सांगते मी स्टेजवर आहे मोठे आहे पण तरी हात कापतोय मन थरथरतोय सरांपुढे सगळ्या बोलण्यासाठी. म्हणून काही चुकलं तर आधीच माफी मागते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते.
अगदी विनोदचं मी विचारलं इतरांना की हो, हा विनोद आहे म्हणले. खरंच विनोद नावाप्रमाणे झालाय. तुकडा अगदी असा होता, बाहेर कुठे भेटला असता तर ओळखही शकलो नसतो. आमच्यामध्ये बदल काय होत नाहीत, तुमच्यात बदल होणार आहेत. यदा कदाचित कुठे भेटला तर एक गुरुजी आहेत, यांना कसं बोलू वगैरे कदाचित आदरानेही वाटतंय. पुढे कसं जावं, काही वेळेला मार खाल्लेला असतोय आमच्या हातून, पुढे जावं का नको असं वाटतंय. माझ्यासारख्या इंग्रजीच्या शिक्षकाकडून खाल्लेला असतोय. हा, अवश्य मान्य करतो. असाच किस्सा सांगतो. सांगोल्याच्या बाजारामध्ये मी भाजी विकत घेत होतो आणि आपल्या इथं देवकते तिच्या सासरचं नाव आहे, ती मुलगी इथं होती आणि ती मुलगी माझ्या समोर अचानक आली आणि सर तुम्ही कसे काय येतं. सॉरी म्हणलं, मी काय ओळखू शकलो नाही, पण तुम्ही सर आम्हाला 8वीला शिकवलात. मी सध्या सांगोला या ठिकाणी राहायला आहे आणि तुम्हाला बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे गेजगे सरच आहेत. दुसरा किस्सा, प्रेमसिंग बायस कुठल्या तरी आपल्या बंदोबस्तासाठी चालले होते. त्यांच्याबरोबर फौजफाटा होता, मोठी गाडी होती आणि मी सांगोल्याच्या स्टँडवर उभा राहिलो होतो अलीकडच्या बाजूला. गाडीतून उतरून धावत पळत आला. मी थोडासा घाबरून गेलो. तो पोलिसी ड्रेस मध्ये होता. म्हणलं माझ्या बाजूने कोण पळत यायला लागलाय बाबा. आणि त्यानं पायाला स्पर्श केला आणि म्हटला सर मला ओळखलं का नाही, मी प्रेमसिंग बायस आहे म्हणून. म्हणजे आमच्यामध्ये बदल आता काय होणार नाहीत, फार तर हातात काठी येईल. तुमच्यामध्ये बदल होणार आहेत आणि हे बदल निसर्गाने निर्माण केलेले आहेत. तुम्ही आपण हे बदल स्वीकारूया. जिथं भेटाल तिथं अवश्य बोलू दे. आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष अंडोरे सर. मी काही जास्त कधी बोललेलो नाहीये आणि हा स्टेज आणि मी म्हणले की आतापर्यंत कधी जमलं नाही. आणि त्यात माझे गुरुवर्य जेव्हा माझ्या समोर असतात तेव्हा माझ्यावर एक प्रकारचा दबाव असतो आणि तो दबाव मी नैतिकतेनं मानून घेऊन तो जपण्याचा प्रयत्न करतो. कारण माझे गुरुवर्य हे शिक्षणासाठी स्वतःचं आयुष्य वाहिलेले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरा धंदा म्हणून नाही केला, शिक्षणालाच ते आपलं सर्वस्व मानत होते. मग यांच्या पुढं मी काही मोठ्यापणानं काही मोठ्या चांगल्या गोष्टी शहाणपणाच्या सांगावं असं मला कधी वाटलं नव्हतं आणि आजही ते वाटत नाही. तरी पण तुम्ही जेव्हा 5वीला या शाळेत आलात त्याच वेळेस मी पण या शाळेत आलो पहिल्यांदाच. तुम्ही माझ्यापेक्षा 1 महिना अगोदर या शाळेमध्ये आला. तुम्ही जूनमध्ये आला, मी जुलैमध्ये आलो. मी 5वी क चा वर्ग शिक्षक होतो आणि ही मुलं माझ्याकडे होती. त्यात पाहिलं तर सागर बायस हा माझ्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी त्याला नेमलं होतं. तुला कोणती गोष्ट चांगली येते म्हणल्यानंतर तो काठी चालवून दाखवायचा, म्हणजे त्याला तेवढं ते जमत होतं चांगलं. यांच्या बऱ्याच तुमच्या आठवणी आहेत. काही तांड्यातलीच मुलं माझ्याकडे जास्त होती, हे अभ्यास करायचे नाहीत, नियमित राहायचे नाहीत आणि मग वर्ग शिक्षक असल्यामुळे यांच्या पालकांशी माझा एक संबंध होता. काय महिन्याला बिराजदार गुरुजी तेव्हा मुख्याध्यापक होते की महिना संपला की जी मुलं येत नाहीत, अभ्यास करत नाही, त्याच्या घरी जाणं हे कंपल्सरी होतं. त्यामुळं तुमची आणि माझी पहिलीची ओळख आणि ही पहिली बॅच मी कायम लक्षात ठेवतो. बरंचसं बोलावं असं वाटतं पण प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घेऊन मी काही तुम्हाला आता म्हणजे काय होतं माहिती आहे, एक दोघांचंच नाव कायम जर घेत गेलो, सारखं सारखं सांगत गेलो आणि 1-2 असं मुलं असतातच वर्गातल्या शिक्षकाच्या स्मृतीमध्ये असणारी मुलं, म्हणजे एकतर हुशार नाहीतर आगाव करणारी शेवटच्या बेंचवरचे, आणि मधले असतात ते विस्मृतीत जात असतात. अजून तसा काही मी म्हातारा झालो नाही एवढं लवकर विस्मृती व्हायला. तुम्ही आहात माझ्या स्मृतीमध्ये बरं का. तुम्हाला मी 5वी आणि 6वीला बहुतेक इंग्रजी शिकवलं असेल. त्यातही अची बॅच माझ्याकडे नव्हती, म्हणजे विनोद बायस वगैरे हे सरांकडे होते आणि मुली 5वीला इंग्रजीला CV गुरव सराकडे होत्या आणि क ची मुलं फक्त माझ्याकडे होती. तुम्ही बरेच जण होतात बरं का. आता मुलींनी बोलायची इच्छा म्हणजे मी 7वी ब चा वर्ग शिक्षक होतो. सलग 5-6 वर्ष त्या काळामध्ये मी 7वी ब चा वर्ग शिक्षक होतो. आपल्या 5वीला 3 तुकड्या होत्या मुलांनो आणि 7वीला 2च तुकड्या होत्या. 7वी ब चा मी वर्ग शिक्षक आणि अनिल पाटील सर 7वी अ चे वर्ग शिक्षक होते. आणि मग त्या काळात मी नवीन शिक्षक असल्यामुळं या मुलींशी इतकं समरस झालो. प्रत्येक उपक्रम मी वर्गामध्ये महिन्याला राबवायचो. रांगोळी स्पर्धा असेल, मेहंदीच्या असेल, आणि त्यामुळं यांचं हे कनेक्टेड होणं म्हणासे हे खूप जवळचं होतं. त्यामध्ये काही मुली इतक्या बोलक्या होत्या, त्या रोज रागावलं तरी दुसऱ्या दिवशी आणि बोलणारच.
त्यात शुभदा 1 नंबरवर आणि अपर्णा 2 नंबरवर. शुभदाला रागवलं नाही असं दिवस जायचा नाही. आणि शेवटच्या तासाला ती म्हणायची आणि उद्या आहे का नाही पहिला तास. रोजच राहायचा माझा पहिला तास, कारण वर्ग शिक्षक असल्यामुळे माझा पहिला तास हा राहायचाच. इकडे इतकं बोलणारी शुभदा आणि इकडे लहानपणी जेव्हा मी बघायचो आमचा बापू कधीच बोलायचा नाही, खूपच शांत. अजूनही तो शांतच आहे ना बापू आपला. हा आहे. तर मुलीनो, तुम्ही बऱ्याच आठवणी तुमच्या आहेत. निरागस होता, लहानपणचं मन हे निरागस म्हण. तुम्ही जे व्यक्त व्हायचं ते मनापासून व्यक्त व्हायचं. एखाद्या मुलाने अस्वच्छ तो आला, तांड्यातला माझा तो युवराज असतो दिसत नाही, राठोड युवराज बाबू म्हणून, त्याला काहीही विचारलं की तो इतका स्पष्ट आणि निर्मळपणे सगळं खरं सांगून टाकायचं. आणि मलाच वाटायचं की लेकरं किती निरागस असतात. आपला दीपक आहे, दीपक सारखा नाजूक राहायचा, कधी मारलं ना लगे रडायला सुरू करायचं. उभार म्हणलं की हात बांधून गप खाली मांडून उभा राहायचा. तो रडायला लागला की त्याला सोडूनच द्यायचं. माझी मारण्याची तुम्हाला पद्धत होती, अगोदर हाणायचो नंतर मया करायचो. पण ते विसरून जायचं जाताना. इतक्या लवकर तुम्ही विसरत होता की मला माहित नव्हतं. आणि 10वीचा रिझल्ट लागेपर्यंत मला असं कधीच वाटलं नाही की आपण शिक्षक व्हावं. पण जेव्हा तुमच्यात रमलो तेव्हा वाटलं, आतापर्यंत कधी वाटत नाही की मी शिक्षक झालो चूक केलं नाही. खूप चांगला पेशा माझ्यासाठी. तुम्ही असे नवीन नवीन विद्यार्थी येत जात राहत आहे. आता 24 वर्ष मी सेवा केली, अजूनही कधी मी जुना झालोय असं मला वाटत नाही. आमचे शिक्षक मला शिकवलेले गुरुवारी आत्ताच रिटायर झालेत. आता मला वाटतं की आपण ह्या संस्थेतला वयस्कर शिक्षक झालो असं वाटतं, कारण यांच्या छायाखाली शिकल्यामुळं यांचा मोठेपणा एवढा होता की खरं सांगतो, मोठ्या वडाच्या झाडाखाली छोटंसं रोपटं वाढू शकत नाही, पण या माझ्या सर्व शिक्षकांनी आम्हाला फुलण्यास वेळ दिला, आम्हाला व्यक्त होण्यास वेळ दिला. चंदन सर मला काही शिकवलं नाहीत, पण खरं सांगतो मोठा बंधू जसा राम होता रामायणामध्ये, तसं ते आम्हाला वागवायचे. प्रत्येक गोष्ट मायेनं आपुलकीनं समजावून सांगायचे. शेट्टे सर, गेजगे सरांचं शिकवणं पाहिलं की यांच्यासारखं शिक्षक व्हावं असं मला लहानपणी वाटायचं. या समर्पित भावनेनं शिकवणाऱ्या शिक्षकांचा वारसा घेऊन मी या शाळेमध्ये आलो आणि हाच वारसा मला पुढे चालवायचा आहे. बोलायचं बरंच आहे, पण नको आता, बोलण्याचा अतिरेक होतो, थांबवतो मी. थँक्यू सर. धन्यवाद सर, आपण व्यक्त झालात आणि जुन्या आठवणी आमच्या उजागर केल्यात, याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडून हार्दिक आभार. 5वी क चे वर्ग शिक्षक होते रुपनूर सर, आता 5वी अ चे वर्ग शिक्षक आपले ठेंगील सर, जे की 1 महिना अगोदर त्यांचे आले होते आणि पहिली बॅच त्यांची आपलीच होती. त्यांना मी विनंती करतो, सर 2 शब्द आमच्या बॅचसाठी, जे काही जुने आठवणी तुमच्या असतील कृपया व्यक्त करा. मला 9चा आणि 19चा पाढा अजून पण पाठ नाहीये आणि त्याच्यासाठी भरपूर मार खाल्ले सरांचा मी. सन्माननीय व्यासपीठावरील माझे सर्व गुरुजन वर्ग आणि समोर बसलेले माझे विद्यार्थी, तसं पाहिलं तर नोकरी म्हणलं की जीवनाचा म्हणजे जीवनाची सुरुवात असते. आणि माझी पहिली बॅच म्हणजे ज्यावेळेस मी 11 जून 2001 मध्ये जॉईन झालो, तेव्हा नवीन ॲडमिशन आणि नवीन ॲडमिशनसाठी तुम्ही यायला लागलात. ह्या मुलांना कसं शिकवायचं काय D.Ed मध्ये झालेलं होतं, पण माझे गुरुवर्य सर्व इथं असल्यामुळे त्यांना मी विचारायचं, सर आता या वर्गावरती गेल्यानंतर मी कसं काय करायचं. त्यावेळेस सरांनी सांगायचे की मुलांची ओळख करून घ्या, मग पुन्हा पाढेपाठ करून घ्या. मग माझ्या डोक्यामध्ये एकच बसलं की मुलांना पाढे आली की गणित येतं. सुरुवात झाली. जून हा महिना ॲडमिशनमध्ये गेला आणि जुलैपासून अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. पाढे विचारायचं. मला असं वाटतं की ही बॅच 5वी आणि 6वी माझ्याकडेच होती आणि या बॅचने 90% विद्यार्थ्यांना 30 पर्यंत पाढे पाठ करून घेतलं होतं सर. मी एवढं मारलं, खूप मारलं. बरेच विद्यार्थी आजही भेटले की म्हणतात, सर तुम्ही मला खूप मारलं, पण तुम्ही मारल्याचा फायदा आता आम्हाला झालेला आहे. पण एक लक्षात घ्या, त्या मारण्यामध्ये एक आपुलकी होती, तुमच्याकडून काहीतरी नवीन करून घेण्याची एक उमेद होती. मीही नवीन होतो, मलाही काही तेवढा अनुभव नव्हता, पण आता इतका अनुभव आलेला आहे की मी आता छडी बंद केलेली आहे. पण तुम्हाला मारल्याचं आज हे विद्यार्थी, येणारा विद्यार्थी भिवूनच माझ्या समोर येतो की सर मारतात की काय म्हणून.
पण मी मारणं बंद केलेलं आहे. आता मुलांना खूप छान जवळ घेऊन समजावून सांगतो. तुम्हीही नवीन होतात, मीही नवीन होतो. बघा आता तुम्ही तुमच्या संसारामध्ये नवीन आहात. आता इथं आपण कसं वागावं थोडंसं मी सांगेन. आता तेवढी जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे की आपण कसं वागावं. की आता तुम्ही एक बाप झालात तर मुलाचं चांगलं संगोपन करा. तुम्ही किती कमवलं कुणीही विचारणार नाही, पण तुमचे मुलं काय करतात हे अगोदर सर्वजण विचारतात. म्हणून मुलांना चांगलं शिक्षण द्या, तुमचं स्वतःचं आरोग्य सांभाळा. कारण आरोग्य चांगलं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आपलं आरोग्य चांगलं नसेल तर काहीही नाही. म्हणून व्यसनापासून दूर राहा. पूर्वीपासूनही सांगतो, आताही सांगतोय की व्यसन करू नका. कारण एक व्यक्ती जर आपल्या घरात व्यसन करत असेल तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. म्हणून सर्वांनी व्यसनापासून दूर राहा, चांगलं कार्य करा. याच्या पुढे जाऊन सांगतो की आपल्या आईवडिलांची सेवा करा. एकत्र कुटुंब कसं राहील याची दक्षता घ्या. माझं तुझं लहान मोठं चालत राहतं, पण सगळ्यांना घेऊन जाणं हे खूप चांगली गोष्ट आहे. मुलींना एक आवर्जून सांगतो की तुमच्या सासू सासऱ्यांची काळजी घ्या. आपण आपल्या आईवडिलांची घेतो, पण सासू सासऱ्यांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सासू सासरे म्हणलं की नको म्हणतात, आम्ही आणि आमचं कुटुंब एवढंच म्हणतात. तसं न करता आपण सगळ्यांना घेऊन गेलं पाहिजे. तर माझं एक असं म्हणणं आहे की देवानं इतरांना नोकरी न देता आपल्यालाच का दिलेलं आहे, किंवा कुठलंही कार्य करण्याची संधी आपल्याला का दिलेली आहे. तर मी तर असं समजतो की इतरांना घेऊन जाण्यासाठी आपल्याला ही एक दिलेली संधी आहे. मी एकट्याचाच माझा विकास केला म्हणजे माझा विकास झाला असा अजिबात नाही. तर आपल्या सोबत सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, सगळ्यांना आपण घेऊन गेलं पाहिजे. म्हणून तुम्ही हे पुढे आपलं एकत्र कुटुंब चालवण्यासाठी सगळ्यांना घेऊन चला. कमी जास्त होत राहतं, थोडं ॲडजस्ट करून घ्यायलाही शिका. कारण मी म्हणत गेलं तरी चांगलं नाही. आपण म्हणून चाला तेव्हा सगळं चांगलं होतं. एवढं बोलून 2 शब्द माझे संपवतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक हन्नोरे सर, ज्येष्ठ शिक्षक पुजारी सर, मंचावरती उपस्थित असलेले भट्टे सर, माने सर, चंदनशिवे सर, सर्व मंचावरती उपस्थित असलेले ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनी आणि समोर बसलेले माझे विद्यार्थी. आपल्याला माहीत आहे मी या शाळेत लागल्यापासून फक्त सूत्रसंचलन करतो, माहीत आहे ना. हां, बोलण्याचा योग कधी आला नाही, तरी पण थोडंसं आता तुम्ही विनंती केलात म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करतो. 2003-04ला तुम्ही 7वीला होतो, त्यावेळेस नोव्हेंबर 19 नोव्हेंबरला मी पहिल्यांदा या शाळेमध्ये आलो. माने सरांना भेटलं आणि नेमणुकीचं मला पत्र दिले आणि तेव्हापासून मी या शाळेत कार्यरत आहे. आणि पहिल्यांदा माझ्या मते इथं वर्ग होता आणि त्या वर्गात माझं मुलाखत ठेवले होते. त्यावेळेसचे स्वर्गीय अध्यक्ष माणिकरावजी पाटील, उपाध्यक्ष गोविंदकाका पुजारी, सचिव शाहूराजांना पुजारी, श्रीमंतप्पा कुणाळे काका स्वर्गीय संचालक, आणि माझं इंटरव्ह्यू घेण्यासाठी हे सगळे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर मुख्याध्यापक, स्वर्गीय मुख्याध्यापक बिराजदार सर, त्याच्यानंतर हन्नोरे सर सध्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यावेळेस पर्यवेक्षक होते, पुजारी सर, माने सर, चंदनशिवे सर, आणि इंग्रजीचं पाठ घेण्यासाठी गेजगे सरांसोबत शिवी गुरव सर, डोंबाळे सर, हे सगळे होते. आणि मी वर्ग आणि वर्गमूळ गणिताचा हा भाग शिकवला होता. आणि शिकवल्याच्या नंतर शिकवून झालं आणि विद्यार्थी काही प्रश्न विचारत होते. त्याच्यामध्ये दत्ता माने विचारला, 1चा वर्ग किती सर? मी म्हटलं 1चा वर्ग 1. 1चा वर्ग 1, मग 1चा वर्गमूळ किती? 1. मग खरंच 1चं वर्गमूळ माझे, म्हणजे मी सुरुवातीला नवीन होतो, माझी परीक्षा विद्यार्थ्यांनी घेतलं आणि तुमच्या वर्गावरती इंटरव्ह्यू झाल्यामुळं तुमचं जे बॅच आहे माझ्यासाठी म्हणजे आयुष्यभर लक्षात राहणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस मी इथं पहिल्यांदा नेमणूक झाल्याच्या नंतर पुढं करायची सवय, माईकवर बोलायचं, सूत्रसंचलन करायचं. मग हे करत असताना
मी पहिल्यांदा ज्यावेळेस इथं जॉईन झालो, नोव्हेंबरमध्ये जॉईन झालो, पुढं जानेवारीमध्ये 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती होती. त्यावेळेस मी भाषणासाठी थांबलो. भाषण केल्याच्या नंतर केसी पाटील सर लगेचच तिथं त्या सांस्कृतिक विभागासमोर माझं नाव टाकलं. तिथं सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून गुरव सर होते आणि त्याच्यासमोर माझं नाव आलं. आणि तेव्हापासून मी माईकवर बोलतो, म्हणजे संचलन करतो फक्त. मग तेव्हापासून आधीमध्ये लाईट जातं, कधी साऊंड सिस्टीम बिघडतं, ते सगळं ओळखून, म्हणजे माझी व्यथा ओळखलात तुम्ही त्याबद्दल, आणि तुम्ही ओळखून हे साऊंड सिस्टीम दिलात त्याबद्दल मी सांस्कृतिक विभाग प्रमुख या नात्यानं आणि मुख्याध्यापक विद्याविकास परिवाराच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी बोलवलात, मान सन्मान दिलात, बोलण्याची संधी दिलात, आपण माझे शब्द गोड मानून घेतलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं गोड कौतुक करतो. आम्ही जवळजवळ 15-20 वर्षे झाले गेट टुगेदरचा कार्यक्रम करावा म्हणतोय, माझ्या बॅचचं. सक्सेस होऊ शकलं नाही, तुम्ही केलात. खरंच तुमचं गोड कौतुक करतो. आणि मला बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानून माझा सत्कार केल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद. ज्यांनी आमचा पाया भक्कम केला प्राथमिक शाळेमध्ये ते वद्धट्टे सर आता बोलण्याचा विनंती करते की त्यांनी आमचं मनोगत व्यक्त करावं. या विद्या विकास या सरस्वतीच्या मंदिरामध्ये नयनरम्य, आल्हाददायक, आनंददायी, प्रसन्न, प्रेरणादायक अशा वातावरणामध्ये आज स्नेह संमेलन, माजी विद्यार्थ्यांचं संमेलन सोहळा संपन्न होत आहे. परंतु या अगोदर मी हे सांगू इच्छितो, ज्या महात्म्याने, ज्या लोकनेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये आपला योगदान देऊन देशाच्या चळवळीमध्ये स्वातंत्र्य मिळवण्यास सहभाग नोंदविला, योगदान दिले, ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवपण्णा पुजारी, जनार्दन सोमवंशी, खुशाल सिंग बायस याही बरोबर त्यांच्या समयेत असलेले अनेक शिक्षणप्रेमी नागरिक यांचा मी प्रथमतः मनपूर्वक अभिवादन करतो. कारण आज आपण बोलत आहोत, करत आहोत, श्री मल्लिकार्जुनच्या आशीर्वादाने आपण आज इथं झालेलो आहोत. परंतु ही व्यासपीठ किंवा हे ज्ञान अर्जनाचा मंदिर उभा करण्याचा योग नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम उपस्थित सन्माननीय आपले प्रिय गुरुजन आणि शिक्षक वर्गमित्र आणि मैत्रीण, मनपूर्वक माझा नमस्कार सर्वांना. खरंच आजचा दिवस खरंच खास आहे, कारण आपण सर्वांनी शाळेच्या भिंतीपलीकडचं आयुष्य अनुभवून परत आलोय तब्बल 18 वर्षांनी. जणू ती शाळा, ती बेंचेस, ती मैदान आणि शिक्षकांचं मार आणि कौतुक खूप काही आठवतंय. आपण पुन्हा लहान होणार आहोत, पुन्हा निष्फळ होणार आहोत, ते निरागस हास्यात, चेष्टा मस्करीत बुडणार आहोत. ते दिवस होते निरागस, ते दिवस होते निरागस, आत्ता आठवतात खास, आत्ता आठवतात खास. शाळा सोडली पण ती माणसं, ती मित्र मैत्रीण आणि शिक्षक आजही आहेत जवळपास. आपल्यापैकी खूप जण ॲज अ बिझनेसमॅन म्हणून आपला व्यवसाय सांभाळत आहेत. कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तर कोणी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, तर कोणी परदेशात स्थायिक झालं असेल, मे बी माहीत नाही, तर कोणी आपल्या गावाची माती घट्ट धरून उभा आहे. पण आज आपण सर्वांनी आपलं काम सोडून आवर्जून आपण आलो, कारण हे क्षण आपल्या सर्वांसाठी आणि स्वतःसाठी एक मोठं क्षण आहे. आजच्या या स्नेह संमेलनानिमित्त म्हणजेच आपल्या आठवणीचं शिदोरी उघडण्याचा दिवस आहे, जिथे कधी आपण चेष्टा मस्करी, भांडण, टोमणा मारणं, त्याच गोष्टी आठवून आज इमोशनल व हसू पण येत आहे.
माझी फक्त एकच विनंती आहे, आपली भेट केवळ 18 वर्षांनी होऊ नये, तर दर काही वर्षांनी आपण अशीच हसत खेळत एकत्र येऊया. हे खात्री आपण शिक्षक वर्गांना देऊया. आपण सगळे एकमेकासाठी आहोत आणि हे नातं, ही शाळा कायमची आपल्या हृदयात जपून ठेवूया. आणि अजून एक महत्त्वाचं सांगू इच्छितो मी, द क्रेडिटेबल मॅन ही गेट टुगेदर मागील 3 वर्षापासून आपण भेटत आहोत, पण आजही तोच उत्साह, तोच खोडकरपणा इतका वेळ दिसून आला. तर या कार्यक्रमामध्ये ठेंगील सरांनी जो काही आपल्याला उपदेश दिला आहे तो सर्वांनी आपण आत्मसात करायला पाहिजे. त्यामुळे ठेंगील सरांनी जे काही सांगितलं, सर तुमचे मी खूप खूप आभारी आहे. तसेच या संस्थेचे आपल्यावर खरंच खूप उपकार आहेत आणि संस्थेने आपल्याला खूप काही दिलं आहे. कारण आपले आईवडील, आपली बहिणी आणि आपण सर्वांना आपण या संस्थेमध्ये आपलं शिक्षण झालेलं आहे आणि या शिक्षणामुळेच आज आपण एका चांगल्या पदावर सर्वजण कार्यरत आहात. पदावर असेल किंवा आपल्या जो काही व्यवसाय असेल त्याच्यात आपण चांगल्या जागी आहात. तर आपले ज्यावेळेस ठेंगील सर ज्यावेळेस क्लास टीचर होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे गणिताबद्दल ते आपल्याला खूप मारायचे. ते घरी ज्यावेळेस आम्ही घरी गेल्यानंतर ज्यावेळेस सांगायचो की ठेंगील सरांनी आम्हाला खूप मारलं आहे, आता मी शाळेला जाणार नाही, तेव्हा घरून मम्मी पप्पा सांगायचे ठेंगील सर काहीच मारत नाहीत, त्याच्या आधी SP गुरुजी, MG गुरुजी, माळी गुरुजी असे मारायचे की ते हातावरचे होऊन आठवड्याभर जात नव्हते. ते ऐकून मला बरं वाटायचं की ठेंगील सर एवढे मारत नाही. त्याच्यामुळे शाळेला परत मग यावंसं वाटलं. तसेच रुपनूर सर तसं काही फार बोलत नाहीत, पण आज त्यांनी खूप सुंदर भाषण केलं आणि खूप चांगलं सल्ला दिला आपल्याला. त्यामुळे रुपनूर सरांचं पण खूप आभारी आहे. त्यानंतर भालके सर ज्यावेळेस नवीन होते त्यावेळेस खूप म्हणजे एनर्जेटिक रुपनूर सर, भालके सर आणि आपल्याला खूप छान त्यांनी शिकवले. आणि ज्यावेळेस चंदनशिवे सर, सुरेश गुरुजी यांना आपण ते दूर असले तरी ते दूरून बघूनच आपण त्यांना घाबरायचो आणि दुसरा मार्ग स्वीकारायचो. कारण तेवढं सर तुम्ही आमच्या म्हणजे एवढे वरिष्ठ आहात आणि एवढे सुंदर काम तुम्ही केलं आहे, त्याबद्दलची भीती म्हणता येणार नाही, कारण तेवढा रिस्पेक्ट तुमच्याबद्दल होता. तर या कार्यक्रमाला सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात, त्यामुळे तुम्ही सर्वांचे मी आभारी आहे. आणि जर आमच्याकडून जर काही राहिलं असेल तर संस्थेला मी माफी मागतो, तर एवढं सांभाळून घ्या म्हणून. तर खूप खूप धन्यवाद.